लेवीय प्रकरण 18. अनैतिक आचरण वर्ज्य. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग की मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही ज्या मिस्र देशात राहत होता तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका. तसेच ज्या कनान देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका व तेथील विधींप्रमाणे चालू नका. माझ्याच नियमांप्रमाणे चाला आणि माझेच विधी पाळा, म्हणजे त्याप्रमाणे वागा. मी परमेश्वर तुमचा देव आहे, म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावे. ते जो पाळील तो त्यांच्या योगे जिवंत राहील. मी परमेश्वर आहे. तुमच्यापैकी कोणी आपल्या जवळच्या आप्ताची काया उघडी करावयास जवळ जाऊ नये. मी परमेश्वर आहे. तू आपल्या बापाची काया अर्थात आपल्या आईची काया उघडी करू नको. ती तुझी आई आहे म्हणून तू तिची काया उघडी करू नको. आपल्या सावत्र आईची कायाही उघडी करू नको. ती तुझ्या बापाचीच काया होय. आपली बहीण, मग ती सख्खी असो किंवा सावत्र असो, ती घरी जन्मलेली असो किंवा बाहेर जन्मलेली असो, तिची काया उघडी करू नको. आपली नात, मग ती मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो, तिची काया उघडी करू नको, कारण ती तुझीच काया होय. तुझ्या बापाच्या बायकोला, तुझ्या बापापासून झालेली मुलगी तुझी बहीणच आहे म्हणून तिची काया उघडी करू नको. आपल्या आतेची काया उघडी करू नको, ती तुझ्या बापाची जवळची आप्त होय. आपल्या मावशीची काया उघडी करू नको, कारण ती तुझ्या आईची जवळची आप्त होय. आपल्या चुलत्याची काया उघडी करू नको, म्हणजे त्याच्या बायकोशी गमन करू नको, ती तुझी चुलती होय. आपल्या सुनेची काया उघडी करू नको, ती तुझ्या मुलाची बायको होय. तिची काया उघडी करू नको. आपल्या भाऊजईची काया उघडी करू नको, ती तुझ्या भावाचीच काया होय. एखाद्या स्त्रीची आणि तिच्या मुलीची, अशा दोघींचीही काया उघडी करू नको. तिची नात, मग ती तिच्या मुलाची मुलगी असो अथवा मुलीची मुलगी असो, तिला आपली बायको करून घेऊन तिची काया उघडी करू नको. त्या जवळच्या आप्त होत. असे करणे अति दुष्टपणा होय. तू आपल्या बायकोच्या बहिणीला आपली बायको करून तिला सवत करू नको. ती जिवंत असता तिच्यासह तिच्या बहिणीची काया उघडी करू नको. स्त्री ऋतुमती झाल्याने अशुद्ध असते, तोपर्यंत तिची काया उघडी करण्यासाठी तिच्यापाशी जाऊ नको. तू आपल्या शेजाऱ्याच्या बायकोशी गमन करून तिच्यासह अशुद्ध होऊ नको. आपल्या संतानापैकी कोणाचाही मोलख दैवतासाठी होम करू नको. ह्या प्रकारे तुझ्या देवाच्या नावाला कलंक लावू नको. मी परमेश्वर आहे. स्त्री गमनाप्रमाणे पुरुष गमन करू नको. हे अमंगळ कृत्य होय. कोणत्याही पशुशी गमन करून त्याच्यासह अशुद्ध होऊ नको. स्त्रीने पशुशी गमन करावयास त्याच्यापाशी जाऊ नये. हे विपरीत कृत्य होय. असल्या प्रकारचे कोणतेही कृत्य करून अशुद्ध होऊ नका. कारण जी राष्ट्रे मी तुमच्या समोर घालविणार आहे ती असल्याच सर्व कृत्यांनी अशुद्ध झाली आहेत. त्यांचा देशही भ्रष्ट झाला आहे, म्हणून त्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचा समाचार घेत आहे व तो देश आपल्या रहिवाशांचा त्याग करीत आहे. ह्याकरिता तुम्ही माझे विधी व नियम पाळावे आणि स्वदेशीय अथवा तुमच्यात राहणारा परदेशीय ह्यापैकी कोणीही असली अमंगळ कृत्ये करू नयेत. कारण तुमच्या पूर्वीच्या ह्या देशात राहणाऱ्या लोकांनी असली सर्व अमंगळ कृत्ये केल्यामुळे हा देश भ्रष्ट झाला आहे. तुमच्या पूर्वीच्या राष्ट्रांचा जसा ह्या देशाने त्याग केला तसा तुम्ही देश भ्रष्ट केल्यास तुमचाही त्याने त्याग करू नये. जे कोणी असली अमंगळ कृत्ये करतील त्या सर्वांचा स्वजनातून उच्छेद व्हावा. ही जी आज्ञा मी तुम्हाला केली आहे ती तुम्ही पाळावी. तुमच्या पूर्वी प्रचलित असलेल्या अमंगळ चालीरीतीप्रमाणे तुम्ही चालू नये व त्यांच्यामुळे अशुद्ध होऊ नये. मी परमेश्वर तुमचा देव आहे.